बोला पुंडलिक वरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 17वा. श्रद्धात्रय विभाग योग. या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. 11 भाग झालेले आहेत. 22वा श्लोक चालू आहे आणि 310 पर्यंत ओव्या झालेल्या आहेत. आज आपण भाग नंबर 13 पाहणार आहोत, 12 पाहणार आहोत. पण त्या अगोदर पाठीमागच्या भागांमध्ये काय झालेले आहे हे आपण थोडक्यात लक्षात घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. तर हा जो अध्याय 17वा आहे, श्रद्धात्रय विभाग योग, या अध्यायामध्ये मुख्यत्वे करून श्रद्धा जी 3 प्रकारची आहे त्या संदर्भात भरपूर माहिती आणि श्रद्धा ठेवून कसं वागायचं तर याचा संपूर्ण उहापोह आलेला आहे, संपूर्ण विवेचन आलेलं आहे. या अध्यायाच्या सुरुवातीलाच श्रद्धेच्या संदर्भात सांगत असताना भगवान श्रीकृष्ण अर्जुनास उपदेश करतात की मोक्षप्राप्ती जर करून घ्यायची असेल तर शास्त्राप्रमाणे आणि वेदांनी जे उपाय सांगितलेले आहेत त्या पद्धतीनंच वागायला हवं, अन्यथा मोक्षप्राप्ती होत नाही. मग हे शास्त्राप्रमाणे कसं वागायचं, किंवा जर नाही वागलं, शास्त्र जर माहितीच नसेल तर काय होतं, तर त्या संदर्भात अर्जुन भगवंतास एक प्रश्न विचारतो की ज्यानं शास्त्राचा अभ्यास केलेला नाही पण ज्यानं शास्त्राचा अभ्यास केलेला आहे त्याच्यावर श्रद्धा ठेवून शंकर आदींचे पूजन करून, भूमीचं वगैरे दान करून, अग्निहोत्र करून, यज्ञ करून श्रद्धेने सगळी कर्म केली तर अशा पुरुषास सत्व, रज व तम यापैकी कोणती गती प्राप्त होते, हा प्रश्न अर्जुन विचारत आहे श्रीकृष्णास. त्यावर उत्तर देताना भगवंत म्हणतात की श्रद्धेचे 3 प्रकार आहेत, सत्व, रज आणि तम. सात्विक श्रद्धा, राजस श्रद्धा आणि तामस श्रद्धा. त्याची लक्षणं पण सांगितलेली आहेत की सात्विक श्रद्धा असणारे लोक आहेत ते देवाचं पूजन करतात, राजस जे लोक आहेत ते यक्ष राक्षसांचं पूजन करतात, आणि तामस जे आहेत ते भूत प्रेत यांचं पूजन करतात. जे तामस लोक आहेत ते अतिशय निर्दयी आणि क्रूर असतात, की जे देवी देवतांना बळी वगैरे देतात आणि अशा पद्धतीनं बळी देऊन जे दोन्ही जीवांमध्ये किंवा सर्व जीवांमध्ये जो भगवंताचा अंश आहे त्या अंशाला म्हणजेच अप्रत्यक्षपणे भगवंताला दुखावतात. त्यानंतर 3 प्रकारचं अन्न सांगितलेलं आहे, सात्विक अन्न, राजस अन्न आणि तामस अन्न. सात्विक अन्न काय आहे, तर सात्विक अन्न हे उत्साह देतं, बल देतं, आरोग्य देतं, सुख प्राप्ती त्यानं वाढते. ते अन्न कसं असतं, स्निग्ध असतं, रसभरीत असतं, पौष्टिक असतं, मनाला आनंद देणारं असतं, म्हणजे गोड असतं, हाताला मऊ लागणार असतं, रसाने एकदम भरलेलं असतं, जिभेला मऊ व गोड लागतं. आणि असं अन्न खाल्ल्यानंतर मनास अपार तृप्ती होते. त्याचे परिणामही गोडच असतात की त्या अन्नामुळं
दोन्ही फायदे होते. शरीर पण मजबूत होतं आणि मन सुद्धा मजबूत होतं. त्यानंतर राजस अन्न म्हणजे अतिशय कडू, तिखट, आंबट, खारट, वृक्ष, जळजळणारे आणि त्यापासून परिणाम पण तसेच आहेत. दुःख, शोक, रोग उत्पन्न करणारे असे हे राजस अन्न आहे. आणि तामस अन्न म्हणजे शिळं, अर्धवट शिजलेलं, बेचव, आंबलेलं, उष्ट, अपवित्र असं जे अन्न असतं ते तामस अन्न. त्यापासून आपण पापास पात्र होतो ते अन्न खाल्ल्यानंतर. त्यानंतर यज्ञाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. सात्विक यज्ञ, राजस यज्ञ आणि तामस यज्ञ. त्यातले सात्विक यज्ञाचे 3 प्रकार आहेत. ते म्हणजे कायिक नाही तपाचे 3 प्रकार आहेत. सात्विक तप, राजस तप आणि तामस तप. त्यातले सात्विक तपाचे 3 प्रकार आहेत. कायिक तप, वाचिक तप, मानसिक तप असे 3 प्रकार त्यात आहेत. आता दानाचे 3 प्रकार आलेले आहेत. तिसरा प्रकार जो आहे ते दानाचे. त्यात 3 प्रकारात सात्विक दान की ज्याच्यामध्ये स्वकष्टार्जित सत्मार्गाने मिळवलेले जे धन आहे ते ब्राह्मणांसाठी आदरातिथ्याने दिले जाते. त्याला सात्विक दान असं म्हणतात. पण हे दान करताना देश आणि काळ म्हणजे ठिकाण आणि वेळ यालाही महत्व आहे. म्हणजे असं जे दान द्यायचं ते कुठं, तर जिथं कुरुक्षेत्राच्या ठिकाणी, काशीच्या ठिकाणी किंवा त्यासारखे जे तीर्थक्षेत्र आहेत अशा ठिकाणी हे दान द्यायचं. कोणाला दान द्यायचं, तर असा ब्राह्मण पाहायचा की जो ते वेद त्याला वेदांचा त्याचा अभ्यास असेल, त्याचं आचरण शुद्ध असेल, अशा ब्राह्मणास ते दान द्यायचं. आणि वेळ कशी, तर सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण असा पुण्य काळ असावा असं सांगितलेलं आहे. त्यानंतर राजस दान. हे दान त्याचप्रमाणे केलं जातं जसं सात्विक दान आहे. फक्त यात फरक हाच असतो की याच्यामध्ये फलाची इच्छा केलेली असते. फल काय, तर असं दान केल्यानंतर, असं तप केल्यानंतर माझा इहलोकामध्ये डंका वाजेल, माझी प्रसिद्धी होईल, अशा पद्धतीनं जे केलेलं दान असतं त्याला राजस दान म्हणतात. तिसरं दान म्हणजे तामस दान की जे सत्काररहित, अपमानपूर्वक आणि पुण्यदेश, पुण्यकाल व सत्पात्र नसून दिले जाते. त्याला तामस दान असे म्हणतात. तर काल आपण इथपर्यंत पाहिलेलं होतं. तामस दानापर्यंत आपण आलेलो होतो. आज आपण भाग नंबर 12 मध्ये सत्कर्म केल्यानंतर काय फायदे होतात, का करावं, ते त्याचं विवेचन आपण करणार आहोत. आणि असा एक मंत्र आहे की जो उच्चारल्याने आणि सत्कर्म केल्याने तुम्हाला मोक्षाची प्राप्ती होऊ शकते. हे 2 भाग आपण पाहणार आहोत. 2 मुद्दे आज आजच्या आपल्या विवेचनामध्ये असणार आहेत, आपल्या निरूपणामध्ये असणार आहेत. त्यासाठी भाग नंबर 12 ओवी नंबर 310. परी नोसंतिता विवसी भेटी नाही निधीसी, का धून सहाचा जैसी वाती न लगे, तैसे शुद्ध तत्वा आड आहे राजतमाचे कावाड, ते भेदणे याते कीड म्हणावे का. आम्ही श्रद्धादी दानात जे समस्त ही क्रिया जात, सांगितले का व्याप्त,
तिन्ही गुणी तेथे भरवसेनी तिन्ही न सांगोची ऐसे मानी परिसत्व दावावया दोन्ही ओविलो ये रे जे दोहू माझी तिजे असे ते दोही सांडिताची दिसे अहोरात्र त्यागे जैसे संध्या रूप. परंतु द्रव्याच्या ठेव्यावरील संबंधाचे निवारण केल्याशिवाय जसे ते हाती येत नाही अथवा धूर सोडल्याशिवाय जसा अग्नी पेटत नाही तसे शुद्ध सत्वगुणाचे आड जे रज आणि तमोगुणाचे द्वार आहेत ते फोडण्याचा प्रयत्न केला असता त्यास वाईट का म्हणावे. म्हणजे सत्व रज आणि तमोगुण यांचं वर्णन यातल्या सत्वगुणाचं वर्णन करण्याकरिता भगवंतांनी रजोगुण आणि तमोगुणाचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे काय वाईट आहे हे सांगितल्याशिवाय काय चांगलं आहे हे लवकर लक्षात येत नाही. त्यासाठी भगवंतांनी रजो आणि तमोगुणाचं पण त्या कर्माचं पण इथं वर्णन केलेलं आहे. पुढं काय सांगितलंय बघा की हे दोन घडे फोडल्याशिवाय जे सत्वगुण आहे सत्कर्म आहे ते तुम्हाला नीट लक्षात येणार नाही असं सांगतात. हे दोन रज आणि तमोगुणाचे द्वार जे आहेत ते फोडल्याशिवाय तुम्हाला सत्कर्माचं द्वार उघडणार नाही. आम्ही श्रद्धेपासून दानापर्यंत जेवढ्या क्रिया सांगितल्या त्या सर्व 3 गुणांनी युक्त आहेत. त्या तिन्ही गुणांचा मी खरोखर उल्लेख करणार नव्हतो, परंतु सत्वगुण उघड रीतीने दाखवण्याकरता दुसऱ्या 2 गुणांचे वर्णन केलेले आहे. बाकी रजोगुण आणि तमोगुणाचं वर्णन एवढ्यासाठी केलं की त्याशिवाय सत्वगुण नेमकं काय आहे हे कळायला हवं. त्यासाठी या 2 गुणांचं वर्णन केलेलं आहे. जे दोहो मध्ये तिसरे आहे ते दोघांचा त्याग केल्यावर दिसते. ज्याप्रमाणे दिवस व रात्र यांचा त्याग केला असता संध्याकाळ दिसते. पांढरा रंग असतो तसाच काळा पण रंग असतो. दोन्ही जर समसमान मिसळले तर राखाडी म्हणजेच ग्रे कलर दिसतो. तसंच दिवस आणि रात्र यांचा त्याग केल्याशिवाय संध्याकाळ दिसत नाही. त्याचप्रमाणे रज आणि तमोगुणाचा त्याग केल्याशिवाय तुम्हाला सत्वगुण नेमकं काय आहे हे कळत नाही. तैसे रजतम विनाशे तिजे ते उत्तम दिसे ते सत्व हे अपैसे भावासी ये एवं दावावया सत्व तुझ निरुपिले तम रज ते सांडोनी सत्वे काज साधी आपले सत्वची येणे चोखाळे करी यज्ञादिके सकळे पावासी ते करतळे आपले निज सूर्ये दाविले साते काय एक न दिसे येथे तेवी सत्वे केले फळाते काय नेदी हे कीर आवडता विखी शक्ती सत्वी आथी निकी परी मोक्षेसी एकी मिळणे जे. ज्याप्रमाणे रज व तम यांचा नाश झाल्यावर तिसरा जो उत्तम सद्गुण तो आपोआप प्राप्त होतो. तिसरा सद्गुण कुठला तर सत्वगुण. अशा प्रकारे सत्वगुण दाखवण्याकरता तुला तम व रज या गुणांची लक्षणे सांगितली. तर त्यांचा त्याग करून सद्गुणाच्या योगे
आपली कार्यसिद्धी करून घे. ज्यावेळेस आपण लहान असतो, आपल्याला माहिती नसतं कसं वागायचं, कसं बोलायचं, काय खायचं, काय नाही खायचं. आपल्याला आपली आई भरवत असते दूध, भात, तूप. पण त्याही वेळेस आपण माती खात असतो. त्यावेळेस आई काय म्हणते, "छी, छी, छी, हे नाही खायचं. माती नाही खायची, माती नाही खायची. छी, छी, हे छी आहे, छी आहे, खायचं नाही." मग काय खायचं? दूध खा, भात खा, दूध भात खा, तूप भात खा, वरण भात खा. ही आई आपल्याला लहानपणी शिकवते. माती खायची नाही हे पण शिकवते. तसंच रजोगुण आणि तमोगुण हे टाळायचे असतात. त्यांचा त्याग करायचा असतो. हे शिकवल्याशिवाय कळणार नाही. म्हणून इथे सांगितलेलं आहे. अशा प्रकारे सद्गुण दाखवण्याकरता तुला तम व रज या गुणांची लक्षणे सांगितली, तर त्यांचा त्याग करून सद्गुणाच्या योगे आपली कार्यसिद्धी करून घे. भगवंत उपदेश काय करतायत बघा इथं. भगवंताचं म्हणणं काय नीट ऐकून घ्या. भगवंत अर्जुनाला उपदेश करताना काय म्हणतात, की सत्व आणि रजगुण यांचा नाश झाल्यानंतर तिसरा जो उत्तम सद्गुण तो आपोआप प्राप्त होतो. अशा प्रकारे सद्गुण दाखवण्याकरता तुला तम व रज या गुणांची लक्षणं सांगितली, तर त्यांचा त्याग कर. रज आणि तमोगुणाचा त्याग कर आणि सत्वगुणाच्या योगी आपली कार्यसिद्धी करून घे. या दोन्हीचा त्याग कर. त्याग करून थांबू नको, तर काय कर, सद्गुणाच्या योगे कार्यसिद्धी करून घे. या शुद्ध सद्गुणानेच सत्वगुणानेच तू यज्ञादी सर्व कर्माचे आचरण कर. अजून काय सांगितलंय? यज्ञ वगैरे कर, म्हणजे तू स्वस्वरूपाला अगदी सहज प्राप्त होशील. यज्ञ वगैरे केल्यानंतर काय होईल, काय परिणाम होईल त्याचा, तर तू स्वस्वरूपाला प्राप्त होशील. स्वतः सूर्यच जर कोणतीही वस्तू दाखवायस लागला तर काय एक दिसणार नाही. तसे सत्वगुणाचे आचरण केले असता ते कोणाला फळ देणार नाही, सगळ्यांना फळ देणारच ना. जर सद्गुणाने तुम्ही वागलात तर तुम्हाला वाईट काही मिळणारच नाही, चांगलीच फळे मिळणार आहेत. अशी सर्वतोपरी सद्गुणाच्या अंगी शक्ती आहे ही खरी, परंतु मोक्षाची प्राप्ती जेणेकरून होते ती एक निराळीच वस्तू आहे आणि तिचे जेव्हा सद्गुणास सहाय्य होते तेव्हाच मोक्ष प्राप्तीची योग्यता होते. आता मोक्ष प्राप्ती कशी होते हे सांगितलेलं आहे, की सद्गुण जर अंगी असेल तरच मोक्षाची प्राप्ती होते. पुढे आपण वाचूयात, म्हणजे अजून लक्षात येईल. जे एक अनाची आहे तयाच्या सावाओ जे लाहे ते मोक्षाचीही होय. गावी सरते पै भंगार जरी पंधरे तरी राजावळीची अक्षरे लाहे तेचे सरे. जिया परी स्वच्छे शीतळे सुगंधे जळे होती सुखप्रदे परी परी पवित्रत्व संबंधे तीर्थाचेनी न हो का भलतैसी थोरी परी गंगा जय अंगीकारी तैची ते सागरी प्रवेशुगा. तैसे सात्विका कर्मा किरीटी एता मोक्षाची ये भेटी न पडे आडकाठी ते वेगळे आहे. हा बोलू आयकत खेवी अर्जुना अथी न माये जीवी म्हणे देवे कृपा करावी सांगावे ते. तेथ कृपाळू चक्रवर्ती म्हणे ऐक तयाची व्यक्ती जेणे सत्विके ते मुक्ती रत्न देखे. हे पहा की जरी 15च्या दराने उत्तम सोने असले तरी जेव्हा त्याच्यावर राजाचा शिक्का पडेल तेव्हाच ते चहूकडे चालेल.
म्हणजे काय की पूर्वी सोन्याची नाणी असायची, पण नुसतं सोन्याचं नाणं असून उपयोग नाही ना, त्याच्यावर शिक्का पाहिजे कुणाचा, राजाचा, तरच ते चलन म्हणून चालणार, नाहीतर नाही चालणार. आपण 500च्या आकाराचे कागद छापले, त्याच्यावर चांगली सुंदर डिझाईन काढली आणि घ्या 500च्या नोटा म्हणून वाटायला लागलो, कोण घेईल का? नाही, त्याच्यावर राजमुद्रा हवी, ती नोट त्या पद्धतीने छापायला हवी आणि हे काम फक्त सरकारच करतं. नोट कोणीही असं छापू शकत नाही, तो गुन्हा आहे. तर इथं एकच सांगायचं आहे की जोपर्यंत सोन्याच्या नाण्यावर राजमुद्रा उपटत नाही तोपर्यंत ते कुठेही चालत नाही. अनेक ठिकाणचे जल स्वच्छ, थंड, सुगंधयुक्त व सुखकारक असेल, पण तीर्थाला मिळाल्याशिवाय त्याला पवित्रता येत नाही. कितीतरी ओढे, तळे, झरे हे शुद्ध पाण्याचे असतात, आपण त्याचं पाणी डायरेक्ट पितो, पण त्याला, त्या झऱ्यांना तीर्थाचं स्वरूप कधी प्राप्त होतं? जोपर्यंत ते नदीला मिळत नाही तोपर्यंत त्याला तीर्थाचं स्वरूप प्राप्त होत नाही, त्याला ती पवित्रता येत नाही. इतर ठिकाणच्या पाण्याला केवढेही योग्यता असेना, पण जेव्हा गंगा त्याच्या अंगीकार करेल तेव्हाच त्याला समुद्रात प्रवेश मिळतो. गंगेत मिळाल्याशिवाय ते समुद्रात जाऊ शकत नाही. त्याप्रमाणे अर्जुना, सात्विक कर्माच्या आचरणाने मोक्षाच्या भेटीला येत असता ज्याच्या योगे मध्ये आडकाठी होत नाही ते वेगळेच आहे. म्हणजे काय, तुम्ही सत्कर्माच्या मार्गावर जर असाल तरच तुम्हाला मोक्षाची प्राप्ती होते आणि कोणत्याही प्रकारची आडकाठी होत नाही. हे भाषण संपताच अर्जुनाच्या मनात अनिवार आणि चिंता उत्पन्न होऊन तो म्हणाला की देवांनी कृपा करून ते सांगावे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, जिये योगाने सात्विक गुणास मोक्ष रूप रत्नाचा लाभ होतो त्या वस्तूची लक्षणे ऐक. ज्यानं मोक्षाची प्राप्ती होते ते मी तुला सांगतो, आता ते ऐक. आता आपण काय ऐकलं की सत्वगुणाने काय होतं? सत्वगुणाने तुम्हाला मोक्षाची प्राप्ती होते. आता पुढचा श्लोक नंबर 23, त्याचा श्लोकार्थ. ओम तत्सत अशी 3 प्रकारची ब्रह्माची नावे आहेत. त्यांच्या योगाने ब्राह्मण, वेद आणि यज्ञ हे पूर्वी उत्पन्न केलेले आहेत. आता या श्लोकामध्ये आपल्याला हे ऐकायला मिळणार आहे की ज्यावेळेस पृथ्वीवर कोणीच नव्हतं, एकही प्राणी नव्हता, मग पृथ्वीवर हे प्राणी कसे उत्पन्न झाले? मनुष्य जमात कशी उत्पन्न झाली आणि ते कशाच्या आधाराने, कोणामुळे निर्माण झाली, त्याचं सगळ्याचा यात विवेचन आहे. त्यासाठी आपण ओव्या वाचूयात आणि पुढे जाऊयात. तरी अनादि परब्रह्म जे जगदादि श्री विश्रामधाम तयाचे एक नाम, तयाचे एक नाम त्रिधा पैयसे, ते कीर अनाम अजाती परी अविद्या वर्गीची ये राती, माझी ओळखावया श्रुती खूण केली. उपजलिया बाळकासी नाव नाही तयापासी, ठेविलेनी नावासी ओ देत उठी. कष्टले संसार शिणे जे देवो येती गारहाणे, तया ओ दे नावे जेणे तो संकेतू हा. तर अनादी जे परब्रह्म
व जे जगत आदी करून सर्वांचे विश्रांती स्थान आहे, त्यांचे एकच नाव तीन प्रकारचे आहे. जे ब्रह्म खरोखरच नाम व जात एतद्रहित आहेत, परंतु अनादी लोकांच्या अंधकारात ओळखण्याकरता वेदांनी त्यांना नाव दिले. काय सांगितले बघा, तर अनादी जे परब्रह्म आहेत व जे जगत आदी करून सर्वांचे विश्रांती स्थान आहे, त्यांचे एकच नाव तीन प्रकारचे आहे. भगवंताचं म्हणजे परब्रह्म जे आहे त्यांचं तीन प्रकारचं नाव आहे. ते ब्रह्म खरोखर नाम व जात रहित आहे. ब्रह्माला कुठलेही नाव नाहीये आणि जात पण नाहीये. परंतु अज्ञानी लोकांच्या अंधकारात ओळखण्याकरता वेदांनी त्यांना नाव दिले. ब्रह्माला ब्रह्म हे नाव वेदांनी दिलेलं आहे. मूल जन्मल्यावर त्याला नाव नसते, परंतु तेच त्याचे नाव ठेवून हाक मारू लागल्यावर ते ओ देत उठते. मूल जन्मला त्याला काय नाव नसतं. बारसं झाल्यानंतर बारशात त्याला नाव ठेवलं जातं. आत्या येते, त्याच्या आईच्या पाठीत बकमा घालते आणि त्याचं नाव ठेवते, कानात कुर्र म्हणते, घुगऱ्या वाटल्या जातात. पूर्वी बघा घुगऱ्या वाटल्या जायच्या नाव ठेवताना. घुगऱ्या म्हणजे ज्वारी, बाजरी, हरभरा हे भिजवून उकडलेलं असायचं. मीठ घालून त्याच्या घुगऱ्या तयार केलेल्या असायच्या. ते वाटलं जायचं आणि कानात कुर्र करून त्याचं नाव ठेवलं जायचं. तशी आता पद्धत फार कमी झालेली आहेत. पण मुलांचं इथं मूळ मुद्दा काय आहे की मुलाला जन्मता नाव नसतं, पण त्याला जर आपण त्याचं नाव ठेवलं, नावानं हाका मारू लागलं तर ते मूल ओ देत उठतं. अगदी 2 महिन्याचं मूल असतं बघा, ओंकार, ए ओंकार, ओंकार म्हणले की ओंकार टुक 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 इकडे तिकडे बघायला लागतं. लगेच आवाजाच्या दिशेनं मान वळवतं. का? त्यालाही लक्षात राहतं की आपल्याला ओंकार म्हणल्यानंतर लोक आपल्याकडे बघतात, आपण त्यांच्याकडे बघायचं आहे. हळूहळू त्याला स्वतःचं नाव समजायला लागतं. त्याप्रमाणे संसाराच्या कष्टाने शिणलेले जीव वेदाकडे गाऱ्हाणे सांगण्यास आले असता त्यांनी हाका मारल्यावर वेद त्यास ओ देतात. संसार काही सोपा नाही हो. संसार करणं काय सोपं आहे का? संसारात कितीतरी प्रकारचे कष्ट असतात, त्रास असतं, उधारी पाधारी, कोण पैसे देत नाही, भांडण तंटे वगैरे भरपूर असतं. काही जणांची सहनशक्ती लवकर संपते आणि ते जातात ब्रह्माकडे. ब्रह्माकडे जाऊन काय म्हणतात, हाका मारतात की ब्रह्मदेवा आता मी शिणलो बाबा. वेदांच्याकडे जातात आणि म्हणतात काय, आता मी शिणलो. हे गाराणं ते त्यास सांगतात. तर त्यावेळेस हाका मारल्यानंतर वेद त्यांना ओ देतात. तेच नाव हे होय. हे नाव म्हणजे ब्रह्म. ब्रह्माचे अनिर्वाच्यपणे फिटावे व ऐक्यरूप होऊन भेट व्हावी असा वेदांनी कृपावंत होऊन मंत्र शोधून काढलेला आहे. ब्रह्माचे अनिर्वाच्यपण फिटावे व ऐक्यरूप होऊन भेट व्हावी. ब्रह्माची आपली भेट व्हावी. ब्रह्म आपल्याला ओ कसा देईल? त्यांना काहीतरी नाव द्यायला हवं ना. तसं या वेदांनीच भगवंत व ब्रह्माला ब्रह्म हे नाव दिलेलं आहे. हे आपल्या सगळ्यांच्यासाठी दिलेलं आहे की आपण हाक मारल्यानंतर त्यांनी ओ द्यावा आणि त्यासाठी त्यांनी एक मंत्र शोधून काढलेला आहे. मंत्र कोण शोधलाय? वेदांनी शोधलाय. काय मंत्र आहे आता आपण पुढे पाहूयात. कष्टले संसारशिणे जे देवो येती गाराणे तया ओ दे नाव जेणे तो संकेतू हा ब्रह्माचा बोला फिटावा अद्वैत तत्वे तो भेटावा ऐसा मंत्रू देखिला कणवा
वेदे बापे मग दाखविले जेणे एक एके ब्रह्म आळविले कौतिके मागा असता ठाके पुढा उभे परी निगमाचळे शिखिरी उपनिषद पदार्थ नगरी आहाती जे ब्रह्माच्या एका हरी तयासीच कळे तेही असो प्रजापती शक्ती जे सृष्टी करीती ते जया एक आवृत्ती नामाची ये. परंतु वेदरूपी पर्वताच्या शिखरावर उपनिषद रूपी नगरात जे ब्रह्माच्या पंक्तीस असतात त्यांनाच ते कळले. कोणाला कळले हे नाव? ब्रह्माच्या बरोबर जे असतात त्यांनाच कळले. फार काय, परंतु सृष्टी उत्पन्न करण्याची ब्रह्मदेवास जी शक्ती आली ती ज्या एका नामाच्या अनुष्ठानानेच प्राप्त झालेली आहे. पृथ्वीवर सगळ्यात पहिल्यांदा कोण आलं? ब्रह्मदेव आले. पण त्यांना सृष्टी उत्पन्न करता येत नव्हती. भगवंतांनी त्यांना सांगितलं होतं की सृष्टी उत्पन्न करा, पण त्यांना सृष्टी उत्पन्न करता येत नव्हती. ते सृष्टी उत्पन्न करण्यासाठी या मंत्राची उत्पत्ती पहिल्यांदा झाली आणि मग सृष्टीची उत्पत्ती झाली. त्याचा अर्थ मनात आणल्यावर व ज्या 3 अक्षरांचा जप केल्यावर सृष्टी उत्पन्न करण्याची योग्यता त्यास प्राप्त झाली. ब्रह्मास ह्या 3 अक्षरांच्या मंत्रानेच सृष्टी उत्पन्न करण्याची योग्यता त्यांना झाली. तोपर्यंत त्यांच्यात ती योग्यता नव्हती. तेव्हा ब्राह्मण निर्माण करून त्यांना वेदांची आज्ञा मान्य करण्यास सांगून त्यांचे निर्वाह करण्याकरिता त्याने त्यास यज्ञाचे वगैरे आचरण करण्यास सांगितले. ब्रह्माने पहिल्यांदा निर्माण कोणाला केलं? ब्राह्मणांना. आणि त्यांना काय सांगितलं? वेदांचं आचरण करा. ब्राह्मणांची पहिल्यांदा निर्मिती केली, त्यांना सांगितलं की वेदांची आज्ञा मान्य करा आणि त्यांचे निर्वाह करण्याकरता त्यांनी त्यास यज्ञाचे वगैरे आचरण करण्यास सांगितले. यज्ञाचे आचरण करा आणि वेदांचं वेदांची आज्ञा पाळा असं सांगितलं. नंतर अपार लोक उत्पन्न केले. पहिल्यांदा ब्राह्मण उत्पन्न केले, नंतर भरपूर लोक उत्पन्न केले की ज्यांची गणना करता येत नाही. असंख्य लोक आहेत. अजूनही या पृथ्वी तलावर किती लोक आहेत याचा एक्झॅक्ट आकडा कुणाला माहिती नाही. कितीतरी लोक आहेत, कितीतरी. भारतात तर एवढे लोक आहेत की बघा, जिकडे बघत तिकडे लोकच. मध्ये कुंभमेळा झाला. कुंभमेळ्यामध्ये त्या एका गावामध्ये एवढे लोक आले की जगातले 20 देशांच्या पेक्षा या कुंभमेळ्याची लोकसंख्या जास्त होती. म्हणजे जगातले 20 देश असे आहेत की ज्यांची लोकसंख्या ही कुंभमेळ्याला जमलेल्या सर्व आपल्या साधकांच्या पेक्षाही कमी आहे. असे 20 देश आहेत. म्हणजे किती लोक आहेत बघा. तर हे सर्व लोक उत्पन्न कुठून झाले? तर ते ब्रह्माने उत्पन्न केलेले आहेत. पहिल्यांदा मात्र ब्राह्मणांची उत्पत्ती केलेली आहे. नंतर अपार लोक उत्पन्न केले की ज्यांची गणना करता येत नाही व तिन्ही भुवने ही ब्रह्मदेवाने त्यास अग्रहार करून दिली. ऐसे नाम मंत्रे जेणे धातया आढळीची करणे तयाचे स्वरूप ऐक म्हणे श्रीकांतू तो. तरी सर्व मंत्राचा राजा तो प्रणवो अधिर्वर्णो बुझा आणि तत्कारू तो दुजा तिजा सत्कारू एवं ओम तत्सत्कार
ब्रह्मनाम हे त्रिप्रकार, हे फूल तुरबी सुंदर उपनिषदांचे. येणे सिगा होनी एक, जे कर्म चाले सात्विक, ते कैवल्या ते पायिक, घरीचे करी. परी कापुराची थळीव, आणून देईल दैव, लेवे जाणवेची आवड, तेथ असे बाप. श्री लक्ष्मीपती म्हणतात, अशा प्रकारे ज्या नाममंत्राच्या योगाने ब्रह्मदेव श्रेष्ठत्वास प्राप्त झाले, श्रेष्ठत्वास पावले, त्याचे लक्षण ऐक. तर ते आता मंत्र सांगत आहेत. तर सर्व मंत्रात श्रेष्ठ जो ओंकार, तो मूळ अक्षर असे समज. हा जो मंत्र आहे त्यात सगळ्यात मूळ जो अक्षर आहे ते म्हणजे ओंकार आहे. तरी तत्कार दुसरे अक्षर व सत्कार हे तिसरे अक्षर आहे. या मंत्रामध्ये 3 अक्षर आहेत. पहिलं ओंकार, दुसरं तत्कार आणि तिसरं सत्कार. याप्रमाणे ओम तत्सत असे 3 प्रकारचे ब्रह्माचे नाव आहे. तर तो ब्रह्म जो मंत्र आहे तो कोणता? ओम तत्सत हा जो मंत्र आहे, असे 3 प्रकारचे ब्रह्माचे नाव आहेत. आणि उपनिषदांचे हे जे नामरूपी सुंदर पुष्प, त्याचा तू वास घे. वास घे म्हणजे हा मंत्र उच्चार, असा उपदेश भगवान श्रीकृष्ण अर्जुनास करत आहेत. याचे ऐक्य झाल्यावर जर सात्विक कर्माचे आचरण केले तर मोक्ष आपल्या घरचा चाकर होतो. म्हणजे सात्विक कर्म आणि ओम तत्सत हा जो मंत्र आहे, हे दोघांचं जर ऐक्य झालं तर मोक्षाची प्राप्ती लगेच होते. परंतु दैवयोगाने जर कापुराचे अलंकार प्राप्त झाले तर बापा रे, ते कसे वापरावे हे समजण्याचीच अडचण आहे. कापुराचे अलंकार, कापूर हा हवेत ठेवला की हळूहळू हळूहळू उडून जातो. त्याचे अलंकार किती वेळ टिकणार? कसं उदाहरण दिले बघा. दैवयोगाने जर कापुराचे अलंकार प्राप्त झाले तर बापा रे, ते कसे वापरावे हे समजण्याचीच अडचण असते. तसे सत्कर्माचे आचरण करून ब्रह्माच्या नावाचा जरी उच्चार केला, पण त्याचे व्यवस्थेचे वर्म जर माहीत नसेल तर साधू वृंद घरी आले असता त्यांचा सन्मान न करिता अपमान केला म्हणजे पुण्याचा क्षय होतो. आपल्या घरी जर कोणी साधू वगैरे आले तर त्यांचा सन्मान करायला हवा, या बसा म्हणायला हवं, त्यांना काय हवं नको बघायला हवं, त्यांची सेवा करायला हवी. पण हे न करता त्यांचा जर अपमान केला तर पुण्याचा क्षय होतो. अथवा टीका वगैरे, सोन्याचे सुंदर दागिने एके ठिकाणी बांधून ते जसे गळ्यात अडकवावे, तसा तोंडाने ब्रह्माचे नाव उच्चार केला व हाताने सात्विक कर्माचे आचरण केले, पण त्याची व्यवस्था माहिती नसली तर ते सर्व कर्म व्यर्थ आहे. तुम्हाला सगळं माहिती आहे, भगवंताचं नामस्मरण कसं करायचं, सात्विक आचरण वगैरे सगळं माहिती आहे, पण त्याची व्यवस्था कशी आहे हे माहिती नाही, तर मात्र हे सगळं कर्म व्यर्थ होतं. अरे, अन्न जवळ असूनही भूक लागली आहे, परंतु हे पहा की लहान बालकास ते हाताने घेऊन तोंडात घालण्याची व्यवस्था माहीत नसल्यामुळे त्यास लंघनच घडते. लहान मुलं बघा, 4-5 महिन्याचं, 5-6 महिन्याचं मुलं आत्ताशी भात खायला शिकलेलं आहे.
त्याला भूक लागली, त्याच्यासमोर भात आहे, पण ते खायचं कसं माहिती नाही त्याला. आईच भरवते ना लहानपणी, त्याला माहितीच नाही कसं खायचं. मग त्याला उपासमार होणार ना, दुसरं काय होणार त्या लहान मुलाचं. अथवा अर्जुना, तेल, वात, अग्नी हे सर्व एके ठिकाणी असताही दिवा कसा लावावा हे माहीत नसेल तर उजेड करता येणार नाही. सगळ्या वस्तू आहेत, दिवा आहे, काडीपेटी आहे, तेल आहे, सगळं आहे, अग्नी पण आहे, पण तो पेटवायचा कसा, दिवा प्रज्वलित कसा करायचा हेच माहीत नाही, मग उजेड कसा पडणार. त्याचप्रमाणे पर्व काल प्राप्त होऊन व कर्म करण्याची इच्छा होऊन त्या वेळेचा मंत्रही जरी आठवला तरी त्याची व्यवस्था माहीत नसल्यामुळे ते सर्व योग व्यर्थ होतात. म्हणून 3 अक्षरांचे जे परब्रह्माचे नाव, त्याची व्यवस्था कशी करायची ती सांगतो, ते ऐक. काय म्हणतात बघा भगवंत, की सगळं आहे तुझ्याकडं. काय काय आहे तर तुझ्याकडे मंत्र आहे, अजून काय आहे, पर्व काळ सुद्धा आहे, सत्कर्म सुद्धा आहे, सगळं आहे, पण त्याची व्यवस्था माहिती नाही. व्यवस्था माहिती नसल्यामुळं मोक्षाची प्राप्ती होणारच नाही. तर ती व्यवस्था कशी करावी ते सांगतो, ऐक, असं भगवंत म्हणतात. आता ही व्यवस्था कशी आहे की ज्या व्यवस्थेमुळं मोक्षाची प्राप्ती होणार आहे. मोक्ष प्राप्ती करण्यासाठी लागणारा मंत्र तर आपण आता ऐकला, ओम तत्सत. पण त्याची व्यवस्था कशी असणार आहे हे आपण भाग नंबर 13 म्हणजे उद्या आपण ते पाहणार आहोत. आता सगळ्यांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडून घ्यायचे आहेत आणि सत्कर्माचं आचरण आपल्याकडून कायम घडत राहो हीच भगवंतापाशी प्रार्थना करायची आहे. माझ्याकडून कधीही कोणतंही व्यसन होऊ नये ही प्रार्थना करायची आहे. ज्यांनी व्यसनमुक्तीचा संकल्प केलेला आहे त्यांनी व्यसनमुक्तीपासून मुक्त व्हावा असं मनातल्या मनात नेहमी म्हणायचं आहे. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. राम कृष्ण हरी.